पती पत्नीमध्ये अंतर येतं, भाई भावांमध्ये अंतर येतं, जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती असते तिच्यामध्ये अंतर येतं. आणि हे जेव्हा अंतर येतं तेव्हा अंतर मिटवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, खूप धडपड करतो, खूप जीवाचं रान करतो. का? कारण ती आपली प्रिय व्यक्ती किंवा ते प्रिय नातं आपल्यापासून दूर जाऊ नये किंवा ते गमावलं जाऊ नये ह्याची भीती असते. म्हणून ते अंतर मिटवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. तर परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये देखील अशाच काही गोष्टींमुळे अंतर आलेलं आहे. तर त्यासाठी आपलं किती प्रयत्न आहे हे आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे की परमेश्वरानं जग निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली, आकाश तारे निर्माण केलं. त्याच्यानंतर दुसरं निर्माण केलं ते म्हणजे आदाम आणि हवा याची निर्मिती केली. तिसरी गोष्ट ही केली की देवाने त्यांना सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी सांगितलं, फक्त एका झाडाचं फळ खाऊ नको म्हणून ही आज्ञा दिली परमेश्वराने त्यांना. परंतु आदाम आणि हवानी ती आज्ञा मोडली आणि जेव्हा ती आज्ञा मोडली तेव्हा ख्रिस्तामध्ये आणि मनुष्यामध्ये हे पहिलं अंतर आलेलं आहे. आजची परिस्थिती पण तशीच आहे की देवामध्ये आणि आपल्यामध्ये काही ना काही गोष्टी अशा घडत आहेत जे आपण कोणाला सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, पण त्याद्वारे आपल्यामध्ये ते अंतर आलेले आहे. अशी भरपूर कारणं आहेत की ज्याच्यामुळे ती अंतर आलेलं आहे. त्यातलं मी उदाहरण म्हणून तुमच्या समोर सांगते की अजून देवाचं बोलवणं आलेलं नाही, नंतर बघू. आता कुठे माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे, नंतर बघू. घराची समस्या खूप आहे, नंतर बघू. एवढं कुठे काय चांगलं झालं आहे, नंतर बघू. कुठे कुणाचा ताळमेळ नाही, नंतर बघू. आता कुठे जरा माझी तब्येत ठीक झाली आहे, नंतर बघू. माझ्या घरातलं माझं नवरा, माझं मूल, माझे हे सगळं माझ्या देवाने घेतलं आहे, नंतर बघू. अशा भरपूर गोष्टी आहेत. हे किरकोळ गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्या कारणामुळं जी आपण ग्रासलेला आहोत की आपण देवापासून हळूहळू दूर जात आहोत. याचाच अर्थ की देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडलेलं आहे. पण प्रभू सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आदाम आणि हवा जेव्हा पाप केली, जेव्हा त्या फळ खाल्ली, आज्ञा मोडली, आणि हे पहिलंच कारण होतं ज्याच्यामुळे देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आलं. आता असंख्य कारणं आहेत की ज्याच्यामुळं आपलं ख्रिस्तामध्ये, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आलेलं आहे. परंतु त्या पित्याला राहवलं नाही की माझी लेकरांनी त्या पापात राहावं किंवा त्या चुकांमध्ये राहावं. हे पित्याला राहवलं नाही. म्हणून हे अंतर मिटवण्यासाठी त्या पित्याने एका क्षणाचा कुठलाही विचार न करता किंवा स्वार्थ मनात न धरता निस्वार्थपणाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी तो बलिदान म्हणून दिलेला आहे. कारण पित्याची इच्छा होती की माझ्या लेकराने माझ्यामध्ये राहावं म्हणून, माझ्या लेकराने दुसरीकडे कुठे जाऊ नये म्हणून. हे निस्वार्थ प्रेम त्या पित्याचं आपल्यावरती असल्यामुळं त्या पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र बलिदानाच्या रूपामध्ये आपल्याला दिला आणि त्यामुळं ते अंतर मिटलं गेलं आणि आपण आज पण ख्रिस्तामध्ये एकच आहोत. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्त हा विचार करू शकतो की माझ्या लेकरांमधलं अंतर मिटावं म्हणून त्याचा पुत्र देऊ शकतो, तर आज तुम्ही आणि मी आपलं पित्यामधलं अंतर मिटवण्यासाठी खूप काही करू शकतो. जे पित्यामध्ये राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना मात करून आपण ती दृष्टी परमेश्वराकडे लावू शकतो. त्यासाठी काय करू शकतो आज मी तुम्हाला सांगते. कबड्डीचा खेळ किती जणांना माहिती आहे? मला वाटतं सगळ्यांनाच माहीत असणार आहे कबड्डीचा खेळ. तर त्यामध्ये आपण बघतो की दोन विरुद्ध पार्टी असतात. जेव्हा एक इकडं जातो गेम खेळायला तेव्हा आऊट होतो किंवा जिंकून येतो, नंतर दुसरा जातो. असं करत करत एका टीमचे सगळे संपून जातात खेळाडू आणि एक व्यक्ती राहतो शेवटी. आणि इकडे जेव्हा विरुद्ध पार्टी असते तिथे काही मोजकी खेळाडू असतात. लास्ट त्याचा गेम असतो तिकडे टाकण्यासाठी. एक तर तो हरला पाहिजे, नाहीतर एक तर तो जिंकला पाहिजे. पण एकटा व्यक्ती त्या सगळ्या लोकांना कसं काय ना, तर जेव्हा तो जातो, एंट्री मारतो आणि जेव्हा ते सगळे खेळाडू त्याला ग्रासून टाकतात, त्याला पकडतात. परंतु जेव्हा त्याला पकडतात तेव्हा तो एक व्यक्ती जर त्यानं ठरवला तर तो जिंकू शकतो किंवा हरवू शकतो. पण त्याच्या मनामध्ये एकच असतं की मला जिंकायचं आहे आणि मला एकट्याला जिंकायचं नाही, तर मला माझ्या पूर्ण टीमला जिंकवायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की मी विजयी आहे म्हणून. पण त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट काय असते, इच्छाशक्ती एकवटून तो मनामध्ये एकच ठरवतो की मला जिंकायचं आहे. मुखाने एकच कबड्डी कबड्डी म्हणत असतो, तो श्वास देखील घेत नसतो
कंटिन्यू तो शब्द तो बोलत असतो. आणि तो एकच त्याची दृष्टी जी आहे, नजर आहे ती खेळाडूची ती पांढरी पट्टी ओढलेली असते ना, त्याच्यावर जर त्याने हात मारला तरच तो विजय होऊ शकतो. जर त्याने हात नाही मारला तर तो विजय होऊ शकत नाही. म्हणून त्याची जी नजर असते ना त्या पांढऱ्या आखलेल्या रेघेवर असते, म्हणून तो विचार करत असतो. परंतु जेव्हा त्याची इच्छाशक्ती एकवटून तेव्हा विचार करतो, तेव्हा एकच गोष्ट करतो. जेव्हा त्याचे पाय खेचणारे, त्याची कंबर खेचणारे, त्याचे हात खेचणारे असे भरपूर खेळाडू त्याच्या अवतीभोवती आहेत, त्याला पकडतात त्याला हरवण्यासाठी, तेव्हा एकच तो करतो की अशी एक जोराची किक मारतो आणि ती किक मारल्यामुळे ती सगळे बाजूला जातात आणि त्याचा हात त्या पांढऱ्या रेघेवर पडतो आणि तेव्हा तो विजयी होतो. हालेलुया. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं देखील तेच आहे, सेमच आहे. जेव्हा असंख्य गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे अंतर आज पडलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींना एकच किक जर आज आपण मारू आणि आपली दृष्टी जर परमेश्वराकडे लावू, आपलं मुख जर सदैव परमेश्वराची प्रार्थना आणि आराधना करू, तर नक्कीच परमेश्वराच्या ठाई विजय आपल्याला आहे. हालेलुया. एकच आहे की आज तुम्ही आणि मी ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळं आज माझ्यात आणि माझ्या पित्यामध्ये, माझ्या प्रभूमध्ये अंतर पडलेलं आहे. काही लोकांची लाईफ अशी आहे की काही कारण सांगू शकत नाही, काही कारण बोलू शकत नाही, परंतु पित्यासमोर आपण सर्व काही उघडं होऊ शकतो आणि ठरवू शकतो की ह्या सगळ्या गोष्टीवर मला आज मात करायचं, कारण मला ख्रिस्ताच्या ठाई विजयी जीवन जगायचं. हे जेव्हा ठरवू आणि देवामधलं आणि आपल्यामधलं अंतर आपण जेव्हा कमी करू, अंतर हे मिटू, त्याच्या मागचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचे दरवाजे आपोआप उघडू शकतात, आपोआप देव उघडू शकतो. कारण का? देव पाहतो माझा मुलगा किंवा माझी मुलगी अंतर पडल्यानंतर देखील त्यांनी त्यामध्येच गुंतले नाही, तर पुन्हा ते माझ्याकडे आलेले आहे, पुन्हा ते माझ्याकडे आरोळी मारत आहे, पुन्हा ते माझ्यासाठी रडत आहेत, पुन्हा ते माझ्यासाठी गुडघे टेकलेले आहेत, पुन्हा ते माझ्यासाठी सदैव प्रार्थना करत आहे. हे जेव्हा परिस्थिती देव पाहतो, ही धडपड जेव्हा देव पाहतो, तेव्हा देव त्या गोष्टीचं ऐकतो आणि देव आपल्याकडे बघतो आणि आपल्याला त्या गोष्टी मिळवून देतो जे कधी कानानं ऐकलं नाही, जे कधी डोळ्यानं पाहिलं नाही, जे लोकांनी आपल्याला निंदास्पद ठेवलं होतं, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देव आपल्याला एक चमकणारा तारा बनवतो. पण त्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकच किक मारायचे आणि ख्रिस्तामध्ये विजयी जीवन मिळवायचे. हालेलुया. देव बाप वाचून